मोठेवाडी आसंगी तालुका जत जिल्हा सांगली येथे भिंत पडून 6 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. जतचे प्रांताधिकारी माननीय अजय कुमार नष्टे व जिल्हा परिषद सदस्य माननीय सरदार पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. पाहूया TV1 मराठीचे संघचे प्रतिनिधी राजबक्ष जमादार यांचा ग्राउंड रिपोर्ट. दोन पोरं आणि म्हातारा तर तसंच पटवत आहे. त्याला काढलं होतं दगडात तूच म्हणूनच परत सगळे आले. मोठेवाडी येथे मुसळाट्याचा वारा आणि पाऊस या दोन्हीच्या याच्यामुळं पलीकडच्या शेडवरचा पत्रा उडून पाठीमागच्या शेडवर पडला आणि त्या पाठीमागच्या शेडवरची पूर्ण भिंत फाउंडेशन सोडून पूर्ण भिंत ही कोसळलेली आहे आणि त्या कोसळल्यामुळं कमीत कमी 6 जण या ठिकाणी जागीच मृत्यू झालेले आहेत. 15-20 जणांची प्रकृती थोडी, काही जणांची त्यामध्ये गंभीर आहे. सगळ्यांना हॉस्पिटलला हलवलेलं आहे. नक्कीच खूप दुःखद ही घटना आहे आणि आम्ही जे मृत्यू झाले त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सगळेजण समाविष्ट आहोत. आताच प्रांतसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच की शासनाच्या परीने जी काही मदत असेल ते नक्की होईलच. पण आत्ताच आमदार गोपीचंद पळकर साहेबांचा सुद्धा आता फोन आला होता. आमदार साहेबांनी सुद्धा प्रत्येक ठिकाणी जिथं आपले पेशंट आपले गेलेत तिथं आमदार साहेब स्वतः कॉन्टॅक्ट करत आहेत. सगळ्याला तिथं कॉन्टॅक्ट करून तिथं धीर देण्याचा व काही तिथं लागेल ते आश्वासन देण्याचं आमदार साहेबांनी सुद्धा तिथं चालू केलेलं आहे. नक्कीच जे मयत झालेत आता हॉस्पिटलमध्ये आम्ही हॉस्पिटलला सुद्धा भेट देतोय. ही दुःखद घटना आहे. या दुःखद घटनांचा सगळ्यांना आम्ही नक्कीच खूप चुकीच्या पद्धतीनं घडलं या निसर्गाच्या कोण सांगू शकत नाही. पण नक्कीच या ठिकाणी आपल्याला जे काय आता आजार आहेत, जे काय म्हणजे ज्याचा कोणाचा पाय मोडलाय, कोणाचा हात मोडलाय, कोणाचं डोकं फुटलंय, याच्यावर उपचार होणं गरजेचं आहे. आणि नक्कीच ज्या ठिकाणी पेशंट इथं ॲडमिट झालेत आम्ही त्या ठिकाणी भेटी देऊन नक्कीच त्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्या लोकांना कशी मदत मिळेल याच्याकडे आपण हे करतोय. आणि जे मयत झालेत नक्कीच प्राणसाहेब इथं आलेत, त्यांचा पंचनामा होईल आणि त्याच्या पद्धतीनं जी शासनाची काय जी कारवाई आहे नक्कीच प्रशासनाच्या माध्यमातून केली जाईल अशी मी ग्वाही देतो. आज मोठेवाडी आसंगी तुर्क येथे मरगुबाई यात्रेनिमित्त भाविकांची गर्दी दर मंगळवारी आणि शुक्रवारी असते त्याप्रमाणे आज देखील लोक हजर होते. मात्र अचानक आलेला सोसाट्याचा वारा याच्यामुळे आणि पाऊस याच्यामुळे जे बांधकामाधीन जे काही पत्रे होते ते अचानक वारा आल्यामुळे पत्रे उडून पडल्यामुळं त्या भिंतीवर पडल्यामुळं काही ठिकाणी भिंत पडली आणि ते भिंत काही लोकांच्या अंगावर पडल्यामुळे आपल्याकडे 6 लोक मयत आहेत. आत्तापर्यंत 6 लोक मयत आहेत. काही विजापूर डोमनाळ इथले आहेत, काही दरीबडचीचे आहेत आणि काही पांडुझरीचे आहेत. त्याचबरोबरीनं 20 ते 25 लोक आहेत ते जखमी आहेत आणि या सर्वांवर जखमींच्यावर उपचार विविध ठिकाणी सुरू आहेत. काही संखमध्ये जखमींना ॲडमिट केलेलं आहे, काही जतमध्ये आहेत आणि काही विजापूरला देखील ॲडमिट केलेलं आहे. प्रशासन सर्व या नागरिकांच्या संपर्कात आहे आणि काही मदत लागेल त्या सर्व मदती आम्ही करू. त्याचबरोबर येथील सर्व नागरिकांना देखील माझी आता विनंती आहे की इथं आणखी वारा आणि पावसाची शक्यता आहे, त्यामुळे इथं कुणी थांबू नये. सर्वांनी तात्काळ आपापल्या घरी निघून जावं. प्रशासना इथून पुढची सर्व काही कार्यवाही ते करून घेईल, त्यामुळे आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावं. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.